नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 31 मे 2026 राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे आणि आता बऱ्याच लोकांचे मार्क्स पण आले आहेत, कारण राज्यसेवेने आन्सर की यावेळेस खूप लवकर पब्लिश केलेली आहे आणि आता बरेच लोक क्वालिफाय होत आहेत, काही लोक बाउंड्री लाईनवर आहेत. ते जे लोक क्वालिफाय होत आहेत आणि बाउंड्री लाईनवर आहेत त्यांना मी सजेस्ट करेन की इमिजिएटली प्रिपरेशनला सुरू करा. ठीक आहे. आणि जर तुमचा वैकल्पिक विषय सोशियोलॉजी असेल ऑप्शनल, तर त्या सोशियोलॉजीची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा त्या सोशियोलॉजी बद्दल प्रिपरेशनचं रोडमॅप काय असलं पाहिजे ते सांगण्यासाठी किंवा ते बोलण्यासाठी मी आज इथे तुमच्या समोर आलेलो आहे. डायरेक्टली स्ट्रॅटेजी तर खूप आहेत, पण स्ट्रॅटेजीवर बरेच लोक बोलतात, पण मिस्टेक्सवर आमच्या कोणी बोलत नाही. आणि म्हणून मी तुमच्यासाठी इथे पहिल्यांदा जो राज्यसेवा मुख्य परीक्षेला जातोय किंवा कुठल्याही मुख्य परीक्षेला जात असताना ऑप्शनलच्या होणाऱ्या मिस्टेक्स पहिल्यांदा इथे डिस्कस करेन आणि मग त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी सांगायचा प्रयत्न करेन काय असेल ती. ओके. तर काय काय मिस्टेक आहे बघूयात आपण. तर सगळ्यात पहिले म्हणजे मिस्टेक मध्ये काय की स्ट्रॅटेजीच नाही आमच्याकडे. बट स्ट्रॅटेजी नाही म्हणजे काय किंवा स्ट्रॅटेजी असणं हे सगळ्यांना माहितीये, पण स्ट्रॅटेजी नाही म्हणजे नक्की काय होतंय तर तुम्ही याच्यातले आहात का जरा एकदा क्विकली बघा. ओके. आणि मग तुम्हाला अंदाज येईल की ह्या कुठल्या ना कुठल्या पॉइंटर मध्ये तुम्ही बसताय किंवा तुमची ही चूक होते, मिस्टेक होते आणि म्हणून तुम्हाला प्रिपरेशनला अडचणी येत आहेत. ठीक आहे. तो सुरू करण्याच्या पहिले सुरुवात ही चांगली झाली पाहिजे, कारण असं आपण म्हणतो की वेल स्टार्ट और वेल बिगिन इज हाफ डन अशी इंग्लिशमध्ये म्हण आहे. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध युद्ध तुम्ही जिंकलेलं असतं तिथेच. तो चांगली सुरुवात झाली पाहिजे आपली प्रिपरेशनला, जेणेकरून मुख्य परीक्षा वैकल्पिक विषय हा व्यवस्थित जाऊ शकतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा काय काय मिस्टेक्स होत आहेत. तर सिलेबस आम्ही बघत नाही, पीवायक्यू अनालिसिस करत नाही. तर आता हे सगळे सांगतात आम्हाला की सर सिलेबस बघा, सिलेबस पाठ करा, पीवायक्यू अनालिसिस करा, पण नक्की करायचं कसं हेच आम्हाला माहित नसतं, म्हणून आम्ही ते करत नाही. तर करायचं कसं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे व्हिडिओमध्ये, ते पुढे डिस्कस करूयात. पण ही एक मिस्टेक नक्कीच होते की आम्ही सिलेबस बघत नाही, पीवायक्यू अनालिसिस न करता डायरेक्टली प्रिपरेशनला सुरुवात करतो. आणि डायरेक्टली आम्ही काहीतरी मग कुठल्या तरी नोट्स मिळतात आम्हाला, म्हणजे मोहित सरांच्या नोट्स मिळाल्या किंवा इतर कुठल्या तरी नोट्स मिळाल्या ऑप्शनलच्या आणि सांगितल्या की ह्या नोट्स चांगल्या आहेत, मग आम्ही या वाचायला सुरुवात केली. ओके डन. पण सुरुवात केल्यावर तुम्हाला लक्षात येतं एक 10-15 दिवस तुम्ही रीड करायला लागतात. उत्साह भरपूर असतो पहिले 10-15 दिवस नवीन काहीतरी वाचतोय म्हणून रीड करायला सुरुवात केली की 10-15 दिवस खूप फोर्सफुली वाचतो, पण नंतर ते वाचलेलं आहे त्याची युटिलिटी आम्हाला समजत नाही. म्हणजे त्याचा वापर कसा करायचा, कुठे करायचा, किती करायचा याच्याबद्दल आम्हाला काही आयडिया नसते आणि त्याच्यामुळेच मग आम्ही काय करतो की ते कुठेतरी 10-15 दिवस वाचलेलं पण आम्हाला त्याची युटिलिटी समजल्या न मुळे आम्ही ते सोडून देतो. बरोबर, राईट. आणि मग ऑलरेडी 10-15 दिवस घालवलेले आहेत आम्ही. मग आता आम्ही काय करतो की कोणीतरी आम्हाला सांगतं, कारण त्या 10-15 दिवस बॅचेस सुरू झालेले असतात. बॅचचं नाव आहे सोशियोलॉजी ऑप्शनल मेन्स 2026. ओके, एमपीएससी मेन्स. बस ती बॅच आम्ही बघतो आणि जॉईन करून टाकतो. तो रॅन्डम कोचिंग आम्ही जॉईन करतो. ते एक भीतीपोटी फक्त की बाबा मी 10-15 दिवस वाया घालवलेत, अजून वाया जायला नको म्हणून मी ती बॅच जॉईन करतोय. बरं, बॅच जॉईन करणं चुकीचं नाहीये, पण परत तुम्ही तुमचा अनालिसिस न करता बॅच जॉईन करताय ते चुकीचं आहे. बरोबर, कारण तुम्हाला काय झालंय, तुम्ही फक्त त्या जो इंग्लिश आता तुमच्या जेनझी जनरेशनचा हा शब्द आहे फोमो मध्ये आहात. फोमो इज व्हॉट? फिअर ऑफ मिसिंग आउट. ऍक्च्युअल तुम्हाला त्याची गरज आहे का माहित नाही, पण मी जॉईन करतोय कारण माझ्या सगळ्या मित्रांनी जॉईन केलंय आणि ऑलरेडी माझे 10-15 दिवस वाया गेलेले आहेत म्हणून मी जॉईन करतोय. तर माझ्या मते हे व्हॅलिड रिझन अजिबात नाहीये. ठीक आहे, तो फक्त फोमो आहे आणि त्या फोमोमुळे तुम्ही, म्हणून मी शब्द रॅन्डम वापरलाय. रॅन्डम कोचिंग कुठली तरी जॉईन करतायत. ओके, वेल इन्फॉर्म डिसिजन नाही. आणि मग त्या कोचिंग मध्ये जितकं शिकवलं जात आहे तिथे 0 पासून शिकवलं जात असेल, पूर्ण टीचिंग केलं जात असेल, तर कदाचित त्या टीचिंगची गरज पण नव्हती तुम्हाला, पण तरी तुम्ही ती टीचिंग करायला सुरुवात केली आहे. मग त्याच्यात बॅच 15 दिवस चालली, तुम्हाला असं वाटतंय की या बॅच मध्ये वेळ जातोय, परत तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतंय, त्या बॅच मध्ये फक्त शिकवणंच चालू आहे, रायटिंग होत नाहीये. मग तुम्ही काय करता, मग तुम्ही कुठली तरी टेस्ट सिरीज परत येते, पॉपअप होते, मग तुम्ही कुठली तरी टेस्ट सिरीज जॉईन करतात. ठीक आहे. आणि ह्या ज्या मिस्टेक आहे ना मित्रांनो, ह्या वर्षानुवर्ष, आता मला 13+ वर्ष झाले शिकवून, वर्षानुवर्ष विद्यार्थी करतायत आणि विद्यार्थी भेटतात, त्याच्यातून मला लक्षात येतंय. आणि ह्या फक्त सोशियोलॉजीसाठी नाहीये, ह्या मिस्टेक्स तुमच्या ह्या जीएस साठी सुद्धा होत आहेत. तर त्याच्यामुळे परत टेस्ट सिरीज डायरेक्टली जॉईन करून घेतो विदाऊट प्रिपरेशन. विदाऊट प्रिपरेशनचा अर्थ आहे माझ्याकडे कंटेंट नाहीये, माझ्याकडे प्रेझेंट कसं करायचंय त्या उत्तराला त्याच्याबद्दलचं काही नॉलेज नाहीये, तरी सुद्धा मी टेस्ट डायरेक्टली जॉईन करतोय. मग फार तर फार उत्साहात पैसे भरलेत म्हणून मी पहिली, दुसरी, तिसरी टेस्ट देतो. त्या 3 टेस्ट नंतर मी एकही टेस्ट कंटिन्यू करत नाही, कारण मी वाचू की लिहू याच्यातच मी अडकून पडलेलो आहे, मला ते क्लिअरिटी झालेली नाही. तर हे पुढची मिस्टेक.
आणि मग मी लिहिणं बंद करून टाकतो 3 टेस्ट नंतर आणि मग परत वाचायकडे जातो. मग वाचायला सुरुवात केली की फिअर ऑफ रायटिंग पण तयार होतं की वाचतोय 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 पण परीक्षा तर लिखाणाची आहे, मग लिहत नाहीये, मग परत ते फिअर तयार होत आहे. म्हणजे तुम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे ह्याच प्रकारे त्या उड्या मारत राहतात, जम्प करत राहतात. ही एक आहे म्हणजे घातक स्ट्रॅटर्जी किंवा नो स्ट्रॅटर्जीचा अर्थ हा आहे. आणि म्हणून तुमचं प्रिपरेशन हे अगदी 100% अनप्लॅन्ड असतं आणि फक्त तुम्ही दिवस घालवत असतात. हाफाजार्ड वेने प्रिपरेशन होतं आणि कुठेतरी मग रिझल्ट निगेटिव्ह येणारच आहे आणि तो रिझल्ट निगेटिव्ह येतोच. बरोबर, कारण कॉन्फिडन्सच नाहीये, कारण दिशा नाहीये, डायरेक्शन नाहीये प्रिपरेशनला. ओके, मग ह्या सगळ्या याचं सोल्युशन काय असेल, तर सोल्युशन काय असलं पाहिजे तर तेच मी तुमच्याशी इथे डिस्कशन करणार आहे. स्टेप बाय स्टेप डिस्कशन करणार आहे. तुम्ही सोशियोलॉजी घ्या, दुसरा कुठलाही ऑप्शनल घ्या, त्याच्यासाठी सुद्धा ही पुढची स्लाइड कामाचीच आहे. मागची पण होती, पुढची पण आहे. त्याच्या पुढे सोशियोलॉजी स्पेसिफिक. ठीक आहे, तर मग सोल्युशन काय काय असेल तर एक एक सोल्युशन डिस्कस करू. सगळ्यात पहिले मुख्य परीक्षेला मी क्वालिफाय होतोय, ओके डन. सगळ्यात पहिले मला असं म्हणायचंय की तुमची लेवल तुम्ही चेक करा. लेवल म्हणजे काय, बौद्धिक पातळी, आर्थिक पातळी, शारीरिक पातळी नाही बोलत आहे. लेवल म्हणजे प्रिपरेशनची लेवल, की बाबा मी कम्प्लिटली फ्रेशर आहे का, म्हणजे या पहिल्यांदाच राज्यसेवा मुख्य परीक्षेला मी अपियर होतोय का. सोशियोलॉजी ऑप्शनल मी अजूनपर्यंत बघितलेला नाहीये, एथिक्स मी अजूनपर्यंत बघितलेला नाहीये, म्हणून मग मला कशाची गरज आहे. मग मी कम्प्लिटली जर फ्रेशर असेल तर कदाचित मला रेग्युलर बॅचची पण गरज असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर रेग्युलर बॅच सोबत मला टेस्ट सिरीजची पण गरज असेल. बरोबर, नोट्सची पण गरज असेल, नोट्स बरोबर मला टेस्टची पण गरज असेल. ठीक आहे, राईट, तिघांची गरज असेल मला कदाचित. ओके, मग तुम्ही त्या बॅचेस कडे विचार करू शकता. तुम्ही जर इंटरमिजिएट लेवलला असाल, इंटरमिजिएट लेवल म्हणजे काय रे, की सर मी 2025 चे राज्यसेवा मुख्यला होतो, सोशियोलॉजी ऑप्शनल तुमच्याच नोट वापरल्या सर, पण वेळच पुरला नाही सर. म्हणजे शेवटचा 1 महिना बाकी असताना मला कळलं की तुमच्या नोट चांगल्या आहेत, मग आणि अशी हे ऍक्च्युअल उदाहरणं सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे जवळपास 70 ते 80 विद्यार्थी राज्यसेवा 2025च्या मुख्य परीक्षेला माझ्याजवळ होते. तर त्याच्यापैकी काही आणि त्याच्या व्यतिरिक्त काही मेसेजेस तर त्याच्यापेक्षा जास्त आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवेन कधीतरी तुम्ही समक्ष भेटल्यावर, की पेपरच्या अगदी 15 दिवसाआधी की सर तुमच्या नोट्स बद्दल कळलं, तुमच्या नोट्स मिळू शकतील का. मी दिल्या, सर्वांना नोट्स दिल्या, पण 15 दिवसात होणार नाहीये हे मला माहितीये. बरोबर, कारण मोहित सरांकडे तुम्ही आल्यावर जरी मी शब्द नेहमी वापरत असलो, टेलिग्रामला तुम्ही फॉलो करत असाल किंवा रेग्युलर बघत असाल माझे सेशन्स, तर की युअर सोशियोलॉजी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी हे मी ठामपणे सांगतो. पण ते सांगत असताना पण लिमिटेशन्स असे आहेत की माझ्या हातात जादूची कांडी नाहीये की तुम्ही 10 दिवस 15 दिवस अगोदर आले परीक्षेच्या आणि सांगितलं की अरे सर मला पास करून द्या, मी नाही करू शकत. ओके, हे तिथे तेच झालंय की मग तुम्ही इंटरमिजिएटरी लेवलमध्ये आहात की सर 30-40% प्रिपरेशन झालंय, बरोबर, वाचून सगळं झालंय, सिलेबस समजला पण सगळं आहे, पण सर नोट्स वगैरे काही तयार नाहीये आणि टेस्ट सिरीज वगैरे लिहायला तर वेळच नाही मिळाला. मग जर तुम्ही इंटरमिजिएटरी लेवलला असाल तर बॅच तुमच्यासाठी अजिबातच नाहीये. कदाचित नोट्स तुमच्याकडे असतील, पण आता तुम्हाला त्या नोट्स व्यवस्थित परत एकदा रिवाइज करणं गरजेचं आहे. त्या नोट्स कन्सॉलिडेट करणं गरजेचं आहे. कन्सॉलिडेट म्हणजे नक्की काय असतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा, मी एक दुसरा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवून टाकेल. कारण एक 5-10 मिनिटं ते एक्सप्लेन करायला लागेल की नोट कन्सॉलिडेशन म्हणजे नक्की काय असतं. ठीक आहे, माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल माहिती तर कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, कारण हा तो व्हिडिओ नाहीये आता, तो दुसरा व्हिडिओ घेऊ आपण. तो मग तुम्ही बॅच करू नका, पण नोट्स कन्सॉलिडेशन आणि टेस्ट करू शकता. आणि तुम्ही व्हेटरन जर असाल, व्हेटरन म्हणजे कोण, की सर मी राज्यसेवा तर दिलीच आहे, पण यापूर्वी युपीएससीच्या 4 मेन्स दिल्या, त्याच्यामुळे सब्जेक्ट माझा व्यवस्थित तयार आहे, मला फक्त मार्क्स वाढवायचे आहेत, मार्क्स इम्प्रूव्ह करायचे आहेत. बरं, मग मार्क्स इम्प्रूव्ह करायचे आहेत ना, मग तुमचे काम हे दोनच आहेत, कन्सॉलिडेशन आणि टेस्ट. ओके, म्हणजे पेपर लिहायचा, नोट्स अपग्रेड करायच्या, नोट्स कन्सॉलिडेट करायच्या, व्हॅल्यू ऍडिशन त्याच्यात टाकायचं, परत पेपर लिहायचा, जे फीडबॅक मिळतील पेपरला परत त्याच्याने नोट्स अपग्रेड करायच्या, व्हॅल्यू ऍडिशन करायचं, म्हणजे नोट्स टेस्ट हेच तुम्हाला करायचं आहे जर तुम्ही वेटरन असाल तर. मग तुमची लेव्हल काय आहे प्रिपरेशनची हे याच्यावरून ठरवा पहिल्यांदा, आणि मग कुठली बॅच, टेस्ट, मेंटरशिप, जे काही फलाना डिमकाना जे काही जॉईन करायचंय त्याच्याकडे जा. सगळ्यात पहिला पॉईंट हा आहे मित्रांनो. ठीक आहे, मग दुसरा पॉईंट मी जसं सांगितला, सिलेबस आणि पीवायक्यू बद्दल कसं कन्फ्युजन. मग आता नक्की करायचं काय, तर सिलेबस तर तुम्हाला माहिती आहे, आता 4 वेळा तुम्ही सिलेबस बघितलाय, तर सिलेबस आणि पीवायक्यू ला एकत्र करायचं. कुठल्या टॉपिकवर जास्त पीवायक्यू आहेत, नंबर ऑफ पीवायक्यू ज्याच्यावर जास्त आहेत त्याच्यानुसार सिलेबसची प्रायोरिटी ठरवायची. बरोबर, म्हणजे उदाहरणार्थ
इथे मी फक्त उदाहरणासाठी दिलेलं आहे. तुम्हाला प्रायोरिटी लिस्टिंग हवी असेल तर मला फोन करा, खाली नंबर दिलेला असेल माझा इथे कुठेतरी, तर तिथे नंबरला फोन करा, मेसेज करा, मी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करेल. ओके राईट, सगळं मी देण्याचा प्रयत्न करेल. पेपर 1 ला जर सिलेबस असेल तर पेपर 1 चा समजा युनिट 4 जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे, विचारवंत आहेत आणि 6 विचारवंत अत्यंत महत्वाचे आहेत, ते विचारले जाणार, त्याच्यावर कमांड असली पाहिजे, ते विचारले गेलेले आहेत. तर मग ते प्रायोरिटी 1 आहे ना तुमची, तुम्ही युनिट 1 पासून का वाचायला सुरुवात करताय? तुम्हाला माहितीये का युनिट 2 वर प्रश्नच नाहीये. ओके, खूप कमी, रेअर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर एखादा प्रश्न येतो, राईट. पण युनिट 4 वर दरवर्षी प्रश्न आहे. मग पहिली प्रायोरिटी तुमची युनिट 4 असली पाहिजे ना, आता जेवढा वेळ आहे तेवढा त्याच्यात वाचण्यासाठी. तर ते समजलं पाहिजे आपल्याला. तर सिलेबस नुसार मी प्रायोरिटी लिस्टिंग करतो माझी, ठीक आहे, प्रायोरिटी लिस्ट बनवतो. म्हणजे युनिट 5, युनिट 7 हे महत्वाचं आहे, प्रायोरिटी 1 मध्ये. पण जर युनिट 6, युनिट 8 आणि युनिट 9 बघितलं, नातेसंबंधांच्या पद्धतींवर काही प्रश्न आलाय का रे, कुटुंब बिटुंबवर? एकही प्रश्न नाही. मग तुम्ही पहिल्यांदा वाचायला कशाला घेताय ना, नका वाचू. किंबहुना जर वेळ नसेल आणि तो लोएस्ट प्रायोरिटी मध्ये असेल तर वाचूच नका. येस, धाडसाने सांगतोय, जबाबदारीने सांगतोय, ठीक आहे, वाचूच नका. का बरं, काय गरज आहे? कारण सी, क्वालिटी टाइम मिनिमम वाचून, मॅक्सिमम रिव्हिजन करून, मॅक्सिमम रायटिंग करून मॅक्सिमम स्कोर आणायचा आहे आपल्याला. आपल्याला अननेसेसरी सगळं कव्हर करत बसायची गरज नाही. तो प्रायोरिटी ठरवायची आहे, 1, 2 आणि जास्तीत जास्त 3 प्रायोरिटी पर्यंत जा, नाही तर प्रायोरिटी पण 10 प्रायोरिटी पर्यंत नेतो, गरजेचं नाहीये 2 किंवा 3. तसंच पेपर 2 चं पण इथे दिलेलं आहे मी प्रायोरिटीचं. ओके, हे सॅम्पल दिलेलं आहे. तुम्हाला डिटेल हवं असेल तर मेसेज करा, मी देईन तुम्हाला. प्रायोरिटी 1, पेपर 2, सेक्शन ए आणि युनिट 1 ते तर आहेच, कारण विचारवंत आहे, घुरिये, MSG आणि ARD, ठीक आहे. तर ते माहिती असले पाहिजे आपल्याला. प्रायोरिटी 1 कुठली आहे, प्रायोरिटी 2 कुठली आहे पेपर 2 ची. ओके, हे झाल्यानंतर मग आपण जातो PYQs कडे, ठीक आहे. PYQ, सेग्रिगेटेड PYQ तुम्हाला हवे असतील तर ते माझ्याकडे आहेत, ते मी प्रोव्हाइड करेल. त्याची फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याची काही चार्जेस नाहीये. ते मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड करेल, तुम्ही त्याची प्रिंट घेऊन घ्या. बऱ्याच लोकांकडे ऑलरेडी आहेच असते, ठीक आहे. तर त्याचं काय करायचं, थीम्स आयडेंटिफाय करायच्या PYQ मधून. म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्याकडे 2013 पासून 2025 पर्यंत, राज्यसेवा मेन्स 2025 पर्यंत समजा PYQ मी इथे सेग्रिगेट करून दिले, तुम्हाला इथे दिसत असेल. तर इथे काल मार्क्स वरचे PYQ आहेत सर. तर मग हे काल मार्क्स वरचे जे PYQ आहेत तुम्हाला दिसत असेल बघा इथे, क्लास स्ट्रगल, हिस्टोरिकल मटेरियलिझम, एलिएनेशन, क्लास, डायलेक्टिक्स. ओके, तो काल मार्क्स वर जे 6 प्रश्न आहेत त्याच्यापैकी क्लास स्ट्रगल हा 3 वेळा तरी आलेला आहे शब्द, बरोबर. हिस्टोरिकल मटेरियलिझम 2 वेळा तरी आलेला आहे. ऐतिहासिक भौतिकवाद आणि वर्ग संघर्ष. मग अरे मला समजलं पाहिजे की जेव्हा मी काल मार्क्स वाचतोय तेव्हा ह्या 2 संकल्पना ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत, ह्या मला सोडून चालणार नाही. इतकं सिंपल आणि सरळ आहे. काय करतोय, परत मॅक्रो वरून मायक्रो करायचा प्रयत्न करतोय, फोकस्ड होतोय, जे गरजेचं आहे ते करायचा प्रयत्न करतोय. सो हे डिस्कशन करा, या अशा थीम्स आयडेंटिफाय करा. मी तुम्हाला दरवर्षी एक हिटलिस्ट देत असतो, बरोबर. जे मागच्या वर्षी मेन्सला होते त्यांना माहिती असेल हिटलिस्ट काय असते, की मला वाटणारे प्रोबेबल टॉपिक ह्या वर्षी काय येऊ शकतात आयोगामध्ये, ते ही हिटलिस्ट मी देतो. मागच्या वर्षी पण जर तुम्ही टेलिग्राम आपलं सर्च केलं प्रमाण MPSC आणि प्रमाण IAS तर त्याच्यात तुम्हाला ते दिसेलच, ठीक आहे. तर त्या हिटलिस्ट मधून मॅक्सिमम गोष्टी हिट होताना पण दिसत आहेत. ओके राईट. आता हे मला कसं कळतंय, हे काही रॉकेट सायन्स आहे का? पुन्हा अजिबात नाही. मी हे थीम्सचं अनालिसिस करतो, त्याच्यावरून ती हिटलिस्ट तयार होते माझी, बरोबर. तो हे तर तुम्हाला मस्ट हॅव, म्हणजे हे रोज तुमच्याजवळ असलंच पाहिजे हे बुकलेट. ओके, आणि येता जाता प्रश्न बघितलेच पाहिजे. त्याच्यामुळे हे बुकलेट मी PYQचं तयार करून दिलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल हे फ्रीली डाउनलोड करण्यासाठी मला नंबरला संपर्क करा, मी ते तुम्हाला देईनच, ठीक आहे. त्याची काही गरज नाही, जास्त काही लोड घ्यायची गरज नाही. आणि याची प्रिंट काढून ठेवा, 51 पेजेसचा आहे, काही टेन्शन नाही. वाचत राहायचं रोजच्या रोज. ओके, कारण मग अभ्यास तेवढा फोकस्ड होणार. कारण प्रश्न PYQ समोर असताना जगाकडे कशाला विचारायला जातायत ना तुम्ही, राईट. तो हे एक झालं. मग PYQची थीम केली, मग नंतर येतो सर नोट्सकडे. मग आता नोट्स, आता हे कोणासाठी, जे फ्रेशर आहेत ओके त्यांच्यासाठी, किंवा जे इंटरमिजिएटरी लेवलला आहेत त्यांच्यासाठी, की नोट्स कोणत्या वाचू, ठीक आहे. जे व्हेटरन आहेत त्यांच्यासाठी हा पॉइंट अजिबात नाही, त्यांनी पुढच्या पॉइंटला स्किप केलं तरी चालेल, डायरेक्टली पुढच्या पॉइंटला जा. कारण व्हेटरनला मी इथे स्पष्ट सांगेन की तुमच्या ज्या नोट्स तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या आहेत सोशिओलॉजीच्या, माझ्या नोट कितीही चांगल्या असल्या, कितीही मुलांनी रेकमेंड केलेल्या असल्या, तरी सुद्धा मी स्पष्ट सांगतो, तुमच्या स्वतःच्या नोट ज्या तुम्ही मागचे 2 वर्ष 3 वर्ष वाचत आलेल्या आहेत त्या रिप्लेस करू नका. कारण वेगळ्या नोट वाचायला त्या कितीही चांगल्या असल्या तरी त्या वेगळ्या वाचायला वेळ लागेल, तो वेळ आपल्याकडे नाही. ज्या तुमच्या नोट आहेत त्या रिवाइज करा. हा, त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन तुम्ही करू शकता. ते कसं करायचं ते पर्सनली 1 to 1 भेटल्यावर आपण डिस्कशन करू. पण वेटरन लोकांसाठी ही स्लाइड नाही, त्यांनी पुढच्या स्लाइडला बघा. जे
फ्रेशर आहेत आणि जे इंटरमिजिएटरी आहेत त्यांच्यासाठी, की सोर्सेस सर आमच्याकडे आहेत. जसं मी म्हटलं फ्रेशरला तर काहीच सोर्स नाहीये, तर मग सर सगळे लोक म्हणतात की स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे, सेल्फ नोट्स. मग सेल्फ नोट असणं म्हणजे नक्की काय, आणि ह्या सेल्फ नोट माझ्याकडे असल्या पाहिजे, पण माझ्याकडे नाहीयेत. माझ्याकडे नाहीयेत ना, म्हणजे तुझ्याकडे नाहीयेत ना, मग टेन्शन नको घेऊ. मी कशासाठी, काय म्हटलो, युअर सोशियोलॉजी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. तो माझ्या नोट्स मी देईन, ठीक आहे. मग माझ्या हँड रिटन पण नोट्स आहेत, माझ्या डिटेल रेफरन्स नोट पण आहेत, मी दोघी देईन. पण त्याचा वापर कसा करायचा ते पण मीच सांगेन. ते मी सांगितल्यानंतर समजलं तरच त्या नोट्स कामाच्या आहेत. अदरवाईज कुठून तरी फक्त नोट्स मिळून गेल्या, वाचून काढल्या, मग त्या जड जातील, वेळ जाईल परत एकदा, ठीक आहे. तर ह्या नोट्स करायच्या आणि याच्यातूनच तुमच्या ह्या हँडरिटन नोट मधूनच तुमच्या सेल्फ नोट तयार होत आहेत. ओके, त्याच्यामुळे सेपरेटली सेल्फ नोट करायची तुम्हाला गरज नाही, ठीक आहे. आणि ह्या तुमच्या नोट तयार झाल्या की मग बस त्याचीच रिव्हिजन करायची, ठीक आहे. आणि ह्या नोट कुठून मिळतील तर परत मला संपर्क करा, मी फ्री ऑफ कॉस्टच देईल, ठीक आहे. सी, जिथे गरजेचं आहे, जिथे माझी मेहनत आहे, याच्यातही माझी मेहनत आहेच, पण अर्थातच ह्या ऑक्झिलरी गोष्टी आहेत. जिथे कोर माझी मेहनत लागते त्या मेहनतीचे मी नक्कीच जे काही मला अपेक्षित आहे तेवढे पैसे आकारणार. पण ज्या गोष्टी जास्तीत जास्त मोफत दिल्या पाहिजे, ज्याच्यातून सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं भलं होऊ शकतं, किमान एक दिशा मिळण्यासाठी तरी, त्या मी मोफत सगळ्या ठेवलेल्या आहेत, मोफतच देतोय, ठीक आहे. सॉफ्ट कॉपीमध्ये देईल फक्त, ठीक आहे. तर असं हे सगळं आहे, तर ते तुम्ही करू शकतात, माझी नोट रेफर करू शकता, ठीक आहे. आणि तीच तुमची सेल्फ नोट म्हणून काम करेल. बाकी मी ही गॅरंटी देऊन सांगतोय की माझ्या नोट व्यतिरिक्त बाहेर एकही ओळ, YCMOU नाही, काय स्टेट बोर्ड नाही, अजून काय 100 रेफरन्स बुक असतील, एक ओळ पण वाचायची गरज नाही. मराठी मीडियम असो, इंग्लिश मीडियम असो, काही असलं तरी दोघी मीडियमच्या परफेक्ट नोट्स तयार आहेत ऑलरेडी, ठीक आहे, राईट. तर ह्या नोट्स आपण अशा प्रकारे रेफर करूयात. ओके, मग नोट्सचं झालं. त्याच्यानंतर येतं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम रायटिंगचा. मग हा चौथा टप्पा, नोट्स झालं, रायटिंग. मग रायटिंग मध्ये संभ्रम मला असतो सर की डेली लिहिलं पाहिजे की टेस्ट सिरीज केली पाहिजे, कारण टेस्ट सिरीज मध्ये आठवड्यातून एकदा प्रश्न असणार आहे. डेली मध्ये काय असतंय तर डेली मध्ये तुम्हाला रोज काही ना काही लिहावं लागतंय, बरोबर. मग मी काय करू सर, आणि जर टेस्ट सिरीज करायची आहे तर मग मला दोन अजून प्रश्न पडतात की मी किती टेस्ट लावल्या पाहिजे. कारण कोणीतरी त्या टेस्ट सिरीजला लुक्रेटिव्ह दाखवण्यासाठी काय करतं, फक्त आमच्या 50 टेस्ट आहेत. अरे 50 टेस्ट ना तुझ्याकडनं घेतल्या जाणार आहे ना तो विद्यार्थी लिहिणार आहे 50 टेस्ट. मग तू उगाच 50 टेस्ट घेऊन करतो काय. मग मी मूर्ख आहे कारण मी त्याच्याकडे जातोय फक्त 50 आकडा बघून, ठीक आहे. तो टेस्ट सिरीज केली पाहिजे का, तर किती टेस्ट केल्या पाहिजे, हा संभ्रमाचा भाग आहे. टेस्ट करायच्या आहेत तर मग सेक्शनल टेस्टवर फोकस करू की फुल लेंथ टेस्टवर फोकस करू, हा एक दुसरा संभ्रमाचा किंवा प्रश्न आहे. तर मग एक एक डिस्कस करू. डेली माझं सजेशन असेल की हा तुम्ही अगदीच फ्रेशर असाल तर तरी सुद्धा तुम्हाला डेली ह्या क्षणी लिहायची तशी आवश्यकता नाही. हा, असं करू शकता तुम्ही की एक 10 दिवसाचा चंक मी दिलेला आहे बाबा, आणि ह्या 10 दिवसात मी डेली आन्सर रायटिंग करणार आहे सोशियोलॉजी. म्हणजे सोशियोलॉजीचे माझे दिवसाचे 3 तास ठरलेले आहेत. माझं आता वाचून झालं, मागच्या जुलै महिन्यात, ऑगस्ट महिन्यात माझ्या नोट्स काढून झाल्या. सप्टेंबर महिन्यात मी डेली आन्सर रायटिंग करणार. मग रोज थोडं थोडं 3 तास लिहत जाणार. मग त्याच्या टेस्ट पण लिहिणार आणि डेली पण काहीतरी लिहिणार, ठीक आहे. पण इव्हॅल्युएशन महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. मग त्याच्यामुळे डेली असं आजपासून मग पार अगदी 3 ऑक्टोबर पर्यंत डेली लिहत बसायचंय का, तर अत्यंत चुकीची कन्सेप्ट आहे. डेली गरज नाही, ठीक आहे. ओके, गरज नाही, कारण अडॉप्ट करतो. आन्सर रायटिंग इज अ स्किल. डेली लिहून ते अडॉप्ट होईल आणि रेग्युलर टेस्ट सिरीजने ते अडॉप्ट होणार नाही असं नाही. प्रिलिम्स पास होतोय राजा तू, प्रिलिम्स पास होतोय तर तेवढे आपल्याकडे सेन्सेस आहेत की 2-3 टेस्ट मी लिहिल्या 2-3 आठवडे, त्या टेस्टचे मला जे फीडबॅक मिळाले त्या फीडबॅक म्हणून माझी रायटिंग इम्प्रूव्ह होतेच ना, बरोबर. प्लस त्या टेस्टचं मी अनालिसिस बघितलं, मॉडेल आन्सर बघितलं, त्याच्यातून माझी इम्प्रूव्हमेंट 100% होणार. सो त्याच्यामुळे डेली लिहून वेळ वाया घालवायची गरज नाहीये. प्लस दुसरी गोष्ट, डेली लिहिणार किती, एक प्रश्न लिहिणार ना, 2 प्रश्न लिहिणार, डेली 250 मार्काची टेस्ट लिहिणार आहे का, नाही. सो त्याच्यामुळे डेली लिहत बसू नका, पहिली गोष्ट. ओके, मग टेस्ट करायची आहे सर, तर टेस्ट सिरीज काय असली पाहिजे, किती टेस्ट असल्या पाहिजे, मी तुम्हाला ऑप्शनलच्या अंदाजाने सांगतो. जर समजा 15 जून पासूनही डिस्कशन सुरू करायचं झालं आणि ते लेट से 30 सप्टेंबर पर्यंतही चालणार असेल, तर माझ्या अंदाजाने सुटीत टाइम टेबल नुसार 10 ते 13च्या दरम्यान कुठल्याही टेस्ट ह्या सफिशियंट आहेत ऑप्शनल साठी, बरोबर. मग त्याच्यात सेक्शनल प्लस फुल लेंथ टेस्ट कुठल्याही दोघी असू शकतात, बरोबर. सेक्शनल पण असतील, ह्या आपल्याला दोघी द्यायच्या आहेत, सेक्शनल पण द्यायच्या आहेत, फुल लेंथ पण द्यायच्या आहेत. पण असं बघा की सेक्शनल ह्या रिपिटेटिव्ह नसल्या पाहिजे, कारण सोशियोलॉजी हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे. स्टॅटिक सब्जेक्ट मध्ये काय होतंय
की युनिट 1 ची सेक्शनल, युनिट 2 ची सेक्शनल, युनिट 3 ची सेक्शनल असं करत बसलो ना तर मग ते रिपिटेशन खूप होतं, बरोबर. आणि युजली जरी सेक्शनल टेस्ट असली तरी ती फुल लेंथ सारखीच असली पाहिजे, असं माझं तरी मत आहे. ओके, म्हणून मी टेस्ट सिरीज पण तशीच डिझाईन केली आपली, मी सांगतो तुम्हाला त्याच्या पुढे. ठीक आहे, तो हे असलं पाहिजे की सेक्शनल पण असली पाहिजे, फुल लेंथ पण असली पाहिजे, 12-13 मॅक्सिमम 15, त्याच्या उपर जात पण नाही, त्याच्या उपर शक्य पण नाहीये. ठीक आहे, कारण वेळ पण पाहिजे ना प्रिपरेशनला, मध्ये ब्रेक पण पाहिजे. असं थोडी आहे रोज किंवा 4 दिवसात लगेच टेस्ट आहे, नाही. आणि हे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक हा अत्यंत महत्वाचा आहे. ठीक आहे, इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक जर होत नसेल तर मग ती टेस्ट लिहून उपयोग नाही. नुसतंच तुम्हाला छान वाटेल की ओके लिहून आलो मी काहीतरी, अरे ते चेक झालं पाहिजे, समोरासमोर बसून तुम्हाला फीडबॅक दिला गेला पाहिजे, तरच ते गरजेचं आहे. पण नाही तर मी लिहून आलो आणि मॉडेल आन्सर मिळतच आहे तर ते मॉडेल आन्सर वाचून घेतलं, असं करत बसू नका. असं असेल तर माझी पण टेस्ट सिरीज लावू नका. ठीक आहे, राईट, हे मी स्पष्ट सांगतो. इव्हॅल्युएशन तुम्हाला गरजेचं आहे, कारण तरच इम्प्रुव्हमेंट होणार. नुसते टेस्ट लिहून इम्प्रुव्हमेंट होत नसते, इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक मध्येच इम्प्रुव्हमेंट होणार. तर हे झालं टेस्ट बद्दल कन्फ्युजन. क्लिअर आहे आय होप. ठीक आहे, तर मग असं सगळं असेल तर मग ही तुमची स्ट्रॅटेजी झाली ओव्हरऑल प्रिपरेशनची. मग तुम्ही आता सेल्फ स्टडी करत असाल तर मग त्याच्या हिशोबाने तुम्ही तुमचा प्लॅन तयार करा. तुम्हाला असं वाटत असेल की माझा प्लॅन मी तयार केलाय सेल्फ स्टडीचा, तो माझ्याकडनं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तरी चालेल, मला मेसेज करा, मी व्हेरीफाय करून देईल तुम्हाला. असं अजिबात नाही की तुम्ही माझ्या बॅचला असाल तरच मी व्हेरीफाय करून देईल, अजिबात गरजेचं नाही. हा, मात्र तुम्हाला माझ्या सोबत राहून जर प्रिपरेशन करायचंय तर त्याच्यासाठी मी ही एक इंटेन्सिव्ह बॅच इथे घेऊन येतोय तुमच्यासाठी, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी. ठीक आहे, मेन्स 2026 MPSC साठी. ठीक आहे, राईट. याच्यात काय काय असणार आहे तर मी आता थोडक्यात सांगतो तुम्हाला. या इंटेन्सिव्ह बॅच मध्ये एक तर टेस्ट सिरीज आहेच, स्ट्रॅटेजी सेशन असणार आहे, फीडबॅक सेशन असणार आहे, मॉडेल आन्सर असणार आहे आणि 1-to-1 इव्हॅल्युएशन असणार आहे. ठीक आहे, राईट. म्हणजे काय करेल मी की बघा, टेस्ट आपली असणार संडेला, त्या संडेच्या टेस्टच्या अगोदर एक आठवडा अगोदर मंडेला मी स्ट्रॅटेजी सेशन घेईल. स्ट्रॅटेजी सेशन मध्ये काय काय असेल की त्याच्यात त्या टेस्टमध्ये ह्या जो पोर्शन दिलेला आहे, समजा युनिट 1, 2, 3 वर पहिली टेस्ट आहे तर त्या पहिल्या टेस्टमध्ये 1, 2, 3 मध्ये अभ्यासायचं काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, सिलेबस, थीम्स, PYQच्या, हे मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला काम करायची गरज नाही, ते मी तुमच्यासाठी करून देईल. बाबा हे वाचा, याच्यातलं एवढंच वाचा, त्याच्यात हे वाचताना असं वाचा, याच्यातलं हे टाका, हे व्हॅल्यू ऍडिशन टाका, हे मी सगळं तुम्हाला देणार त्या स्ट्रॅटेजी सेशन मध्ये. ओके, टीचिंग करणार नाही हे स्पष्टपणे लक्षात घ्या. नोट्स तुम्हाला वाचायचे आहेत, नोट्स पण देऊन देईल, काही हरकत नाही. कशा वाचायच्या, काय वाचायचं ते पण सांगेन, लिमिटेड वाचायचंय ते पण सांगेन सगळं. आणि मग 8 दिवस तुम्ही तसं वाचायचं. संडेला टेस्ट द्यायची, संडेला टेस्ट दिल्यानंतर मग पुढच्या सॅटर्डेला मी तुमचे पेपर इव्हॅल्युएट करेल, पुढच्या सॅटर्डेला तुमचं फीडबॅक सेशन होणार पुढच्या संडेच्या टेस्ट अगोदर. त्या फीडबॅक सेशन मध्ये मी कॉमन मिस्टेक्स सांगणार की विद्यार्थ्यांनी जेवढे 70, 80, 100, 500 जेवढे केवढे विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांनी मिस्टेक्स काय काय केलेल्या आहेत त्या मिस्टेक सांगणार फीडबॅक सेशन मध्ये. प्लस त्या मिस्टेक व्यतिरिक्त तुम्हाला सांगणार की एक्सपेक्टेड काय होतं आयडियल. मॉडेल आन्सर तर तुमच्याकडे आहेच, पण त्या 3 तासात बसून 7 मिनिटात लिहायचं, 11 मिनिटात लिहिण्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ती मी प्रत्येक फीडबॅक सेशन मध्ये तुम्हाला सांगेन. तो अशा प्रत्येक टेस्टचे 2 सेशन, स्ट्रॅटेजी सेशन, फीडबॅक सेशन हे असणार. आणि प्लस मॉडेल आन्सर तर देईलच, त्याच्याबद्दल काही नाही. आणि 1-to-1 इव्हॅल्युएशन पण असणारच आहे. ठीक आहे, तुमचे काही फीडबॅक तुम्हाला द्यायचे असतील तर ते पण तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, आणि त्या दरम्यान तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा असेल तर ते पण मी करेल, तेवढी फ्लेक्झिबिलिटी ठेवू. ओके, तो अशी एक बॅच मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. बॅच आपली सुरू होते आता 10 तारखेपासून, 10 जून पासून. टेस्ट तुमची असणार आहे पहिली 21 जूनला. ठीक आहे, तर पण 10 जून पासून का सुरू करतो, कारण मी जसं म्हटलं स्ट्रॅटेजी सेशन, फीडबॅक सेशन मला घ्यावे लागतील. ओके, त्याच्यामुळे 10 जून पासून मी सुरू करेल. ऍडमिशन ऑलरेडी ओपन झाले आहेत, तुम्ही ऍडमिशन कॉल करू शकता दिलेल्या नंबरवर. काय बाकी फीज वगैरेची इन्क्वायरी तिकडे करा आणि ही बॅचची माहिती घ्या. ओके, तो बॅच लावायचीच आहे, अजिबात गरजेचं नाहीये, लावायची आहे लावा, नाही लावायची सेल्फ प्रिपरेशन करायचं, यू आर मोस्ट वेलकम. मला विचारा तुमच्या शंका, मी सांगेन. आणि स्ट्रॅटेजी मात्र जे मी मागे सांगितली थोड्या वेळापूर्वी, हे सगळं पॉइंटर्स, त्या प्रकारे स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. मला निश्चित गॅरंटी आहे की ती जी स्ट्रॅटेजी तुम्ही फिक्स केली अप्लाय तर तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल. ओके, ज्या काही याच्यापेक्षा व्यतिरिक्त शंका असतील, कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, कमेंट बॉक्समध्ये शंका विचारू शकतात, पर्सनल नंबरवर मेसेज करून सुद्धा शंका विचारू शकतात. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू फॉर युअर MPSC मेन्स 2026. ओके, अँड सी यू ऑन दी अदर साइड. बाय बाय, टेक केअर.